उत्तराखंड। नरकातला स्वर्ग हे जे पुस्तक उद्या प्रसिद्ध होत आहे, ते पुस्तक हे ज्या पद्धतीने मला तुरुंगात पाठवलं, 100 दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहिले. ते तुरुंगातले अनुभव आहेत आणि त्या निमित्तानं भूतकाळातल्या ज्या घटना घडल्या त्या या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहे. ज्यांनी आम्हाला राजकीय सुडापोटी तुरुंगात पाठवलं त्यांना मग माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय इंद्रहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांनी त्यांच्या अडचणीच्या काळात कशी मदत केली हे मला तेव्हा तुरुंगात या गोष्टी मला लक्षात आल्या, आठवल्या. यातल्या अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. खरं म्हणजे मी अनेक गोष्टी माझ्या डोळ्यानं पाहिल्यात, गेल्या अनेक वर्षामध्ये ऐकल्यात आणि अनुभवलेल्या आहेत. अनेकांनी मला सांगितलं की तुम्ही तेव्हाच या सगळ्या तुमच्या प्रवासावर पुस्तक लिहा, पण मी असं म्हणतो ज्या गोष्टी वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर राहून आपण केलेल्या आहेत, ज्याला आपण सिक्रेट मिशन म्हणतो, त्या पुस्तक रूपानं लिहिणं, लोकांसमोर आणणं हे नैतिकतेला धरून नाही. काही गोष्टी गोपनीय असायलाच पाहिजे. मी फक्त एक संदर्भ दिला. या सगळ्या घडामोडीतल्या गेल्या 30-35 वर्षात काय घडलं होतं, घडतंय आणि घडतं, त्याच्यापेक्षा अनेक घटना माझ्याकडे आहेत. मी एकच संदर्भ दिला की शरद पवार साहेब असतील किंवा माननीय बाळासाहेब असतील, या महाराष्ट्रातल्या 2 प्रमुख नेत्यांनी त्यांचा जो स्वभाव आहे मदत करण्याचा, राजकारण न पाहता, त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले, माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी कसा अट्टास केला, हा एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला. म्हणजे उपकाराची फेड अपकाराने कशी केली. आता हे भाजपवाल्यांचं मी मगाशी ऐकत होतो, त्यांना काय माहिती आहे, ते कुठे होते तेव्हा. हा बोलतोय, तो बोलतोय, पोकळ दावे, ढोकळ दावे, तुम्हाला काय माहिती आहे. जाऊन पवार साहेबांना भेटा आज आणि त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी बोला. मी आता ते किती बोलतील मला माहित नाही, पण मी लिहिलेल्या दोन्ही घटना या 100% सत्य आहेत. यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो, फार हाहाकार माजला असता, मी अजून काय लिहिलं असतं. पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळल्या आणि संयम पाळला. यापेक्षा असंख्य घटना या लोकांच्या, त्याला मी साक्षीदार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना हे नाकारता येणार नाही, मी प्रदीर्घ काळ बाळासाहेबांबरोबर राहिलेला माणूस आहे, प्रदीर्घ काळ. त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्यांनी यांना केलेली मदत किंवा इतर काही राजकीय घडामोडींचा मी एकमेव साक्षीदार आहे असं मला नेहमी वाटतं. पण मी त्या कधीच लिहिणार नाही आणि बोलणार नाही. पण नरकातला स्वर्ग हा एक वेगळा प्रवास आहे, तुरुंग आहे. आणि त्या निमित्तानं आपण जेव्हा तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो, राज ठाकरेंच्या भाषेत एकांतात तुरुंगाच्या भिंतीशी बोलतो, तर अनेक गोष्टी आपल्याला तुरुंगाच्या भिंतीशी बोलताना जुने संदर्भ आठवतात. त्यासाठी तो अनुभव घ्यावा लागतो, घाबरून पळून जावं लागत नाही. तर संजय राऊत यांच्या या सर्व गौप्यस्फोटांवरती गिरीश महाजन यांनी मात्र संताप व्यक्त केला. पाहूयात ते काय म्हणतायत. आता संजय राऊतांना किती महत्व द्यावं, त्यांच्या लिहिण्याला किती महत्व, त्यांच्या बोलण्याला किती महत्व द्यावं, आता त्यांचं कोणी ऐकायचं नाही, कोणी त्यांना सिरियसही घेत नाही. सकाळ झाली की त्यांचा आपला भोंगा सुरू असतो. त्यांना काय लिहायचं लिहू द्या. युद्ध सुरू असताना संपूर्ण देश हा सेनेच्या पाठीशी उभा होता, मोदींच्या पाठीशी. अशा वेळेला ते म्हणतात मोदींनी राजीनामा द्यावा, अशा वेळेला ते म्हणतात अमित भाईंनी राजीनामा द्यावा. आता मला कळतच नाही, पण ते आता आपण त्या अतिरेक्यांशी लढावं का या देशांतर्गत अतिरेक्यांशी लढावं, हाही मोठा प्रश्न आहे.
तर भाजपचे नेते आता आक्रमक झाले असल्याचं दिसतंय। यानंतर आणखी एक मोठी बातमी बघूया, ती म्हणजे भारतीय सैन्याची ताकद आता आणखी वाढणार आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे सरकार आपलं संरक्षण बजेट आणखी वाढवण्याचा विचार करत आहे। डिफेन्स बजेटमध्ये 50,000 कोटींची वाढ होणार आहे आणि एकूण खर्च तब्बल 7 लाख कोटींच्या वर जाणार आहे। तर संरक्षण अर्थसंकल्पामध्ये लवकरच अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सशस्त्र दलांच्या गरजा, आवश्यक खरेदी आणि संशोधन विकासासाठी अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते। ही अतिरिक्त तरतूद नवीन शस्त्र आणि दारुगोळा तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी खर्च करायची आहे। तर दहशतवादाविरोधात भारताची नेमकी भूमिका काय आहे हे सगळ्या जगानं पाहिलं। आम्ही पाकिस्तानच्या न्यूक्लिअर ब्लॅकमेलची पर्वा केलेली नाही असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले। तर आता पाकिस्तानने अनेकदा अण्वस्त्र वापरण्याच्या धमक्या दिल्या। अशा बेजबाबदार चुकीच्या देशाच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत का? पाकिस्तानची अण्वस्त्र IAEAच्या आपल्या देखरेखीखाली घ्यावी अशी माहिती आता यावेळेस संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेली आणि ही मोठी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। पूरी दुनिया ने देखा है कि कैसे गैर जिम्मेदाराना तरीके से पाकिस्तान द्वारा भारत को अनेक बार एटमी धमकियां दी गई हैं। आज श्रीनगर की धरती से मैं पूरी दुनिया के सामने यह सवाल उठाना चाहता हूं कि क्या ऐसे गैर जिम्मेदार और रोग नेशन के हाथों में परमाणु हथियार सुरक्षित हैं? मैं दुनिया के सामने यह सवाल खड़ा करना चाहता हूं। मैं मानता हूं कि पाकिस्तान के एटमी हथियारों को IAEA इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी की निगरानी में लिया जाना चाहिए। तर भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान गुडघ्यावर आलाय। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आता शांततेची भाषा करताना दिसतंय। त्यांना शांततेची आठवण आलेली आहे। तर भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार आहे असं विधान त्यांनी केलं। जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी आणि दहशतवादी अड्डे नष्ट करत नाही तोपर्यंत म्हटलं कुठलीच चर्चा होणार नाही असं भारताचं म्हणणं आहे। भारतानं असं ठणकावलेलं आहे। तर या दरम्यान आपण भारताचं नेमकं काय म्हणणं आहे तेही जाणून घेतलं। शांततेसाठी जरी पाकिस्तान तयार असला तरी दहशतवादाचा खात्मा करणं हे भारताचं मुख्य उद्दिष्ट आहे। पाकिस्तान नंतर आता चीनी ड्रॅगननं भारताची कुरापत काढली आहे। बघा, चीननं भारताच्या समुद्रात हेरगिरी सुरू केली आहे आणि त्याचा पुरावाच समोर आलेला आहे। मात्र चीनचं कोणतं जहाज हे हेरगिरी करतंय, चीनने यावर नेमकं काय स्पष्टीकरण दिलं, पहा हा रिपोर्ट। पाक नंतर चीनी ड्रॅगनची कुरापत। भारतीय हद्दीत हेरगिरी जहाज। भारत आता चीनची खोड मोडणार? भारत पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटला असतानाच आता पुन्हा एकदा चीनी ड्रॅगननं भारताची कुरापत काढली। चीनच्या द यांग यी याहो या हेरगिरी जहाजनं मल्लाकाची सामुद्रधोनी पार करत थेट भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यानं एकच खळबळ उडाली। एकूण 4 जहाजं असल्याचं समोर आले। त्यातील 3 जहाजं अरबी समुद्रात तर एक जहाज बंगालच्या उपसागरात आढळून आलंय। मात्र या जहाजांचा भारताला कसा धोका आहे ते पाहूया। भारतीय हद्दीत द यांग ही याओ हे चीनचं हेरगिरी जहाज आलंय। क्षेपणास्त्र चाचण्या आणि नौदलाच्या जहाजांच्या हेरगिरीची शक्यता आहे। समुद्राच्या तळांचे नकाशे आणि पाणबुड्यांचे आवाज देखील ते रेकॉर्ड करू शकतात। युद्ध भडकल्यास पाणबुड्यांवर हल्ल्यासाठी माहितीचा वापर होण्याची शक्यता आहे। चीनकडून मात्र हे संशोधन जहाज असल्याचा दावा करण्यात आलाय। पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण जग पाकिस्तानवर थुतू करत असताना चीननं मात्र पाकिस्तानला पाठिंबा दिला। एवढंच नाही तर लष्करी मदतही केली। आता तर चीनचं जहाज भारताच्या समुद्र हद्दीत आढळून आलंय। त्यामुळे भारतानं चोहूबाजूनी सावध राहण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। शिपमध्ये केपेबिलिटी आहे किंवा फ्लीटमध्ये केपेबिलिटी आहेत की ते टॉर्पिडोला टो करू शकतात, त्यांना आयडेंटिफाय करू शकतात किंवा पनडुब्बींना त्यांचं कम्युनिकेशन ॲक्सेप्ट करू शकतात किंवा त्यांना जॅम करू शकतात। मग हे सायंटिफिक शिप्स नाहीत, हे वॉरशिप्स आहेत आणि ही खुराफात आहे आणि भारताला सतर्क राहण्याची जरूरत आहे। खरं तर चीनची ही कुरापत पहिल्यांदाच नाही। याआधीही चीनी ड्रॅगनची हेरगिरी करणारी जहाजं
भारतीय समुद्रात आढळून आली आहेत ती नेमकी कधी ते पाहूया. जुलै 2019 चीनचं शी यान 1 जहाजाची भारतीय हद्दीत घुसखोरी होती. यावर भारतानं तीव्र आक्षेप घेतला होता. ऑगस्ट 2022 चीनचं युआन वांग 5 हे जहाज श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर आलं. त्यावेळी भारतानं संताप व्यक्त केला. नोव्हेंबर 2022 क्षेपणास्त्र चाचणीआधी युआन वांग 6 या जहाजाच्या हिंदी महासागरात हालचाली वाढल्या होत्या. मार्च 2024 क्षेपणास्त्र चाचणीपूर्वी युआन वांग 3 या जहाजाच्या भारतीय हद्दीत हालचाली वाढल्या होत्या. आता चीननं द यांग ही याओ हे हेरगिरी जहाज नसून संशोधन जहाज असल्याचा दावा केला आहे. तर हा दावा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. त्यामुळे भारताला फक्त पाकिस्तान आणि चीनी सीमेवरच नाही तर सागरी सीमांवर देखील डोळ्यात तेल घालून जागरूक राहण्याची गरज आहे. कारण चीन्यांची पाठीत खंजीर खुपसण्याची जुनीच सवय आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि यानंतर या क्षणाची ब्रेकिंग न्यूज. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं 25,000 कोटींचं परदेशी कर्ज घेतलंय आणि हे या वर्षातलं भारतातलं सर्वात मोठं परदेशी कर्ज आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार आता हे कर्ज 55 बँकांनी एकत्र येऊन दिलेलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं हे कर्ज 2 भागांमध्ये घेतलंय. पहिला भाग $2.4 अब्ज आहे तर दुसरा $462 दशलक्ष. दरम्यान हा करार भारतीय कंपन्या जागतिक बाजारात किती मजबूत स्थितीत आहेत हे दाखवतोय. मुकेश अंबानी यांना आता 25,000 कोटींचं कर्ज मंजूर झालंय. तर आपण बघतोय मुकेश अंबानी हे 25,000 कोटींचं कर्ज घेत आहे. अर्थातच रिलायन्स इंडस्ट्रीज 55 बँकांच्या गटानं हे कर्ज जे आहे ते आता मंजूर केलेलं आहे. भारतातील सर्वात मोठं जागतिक कर्ज हे असणार आहे. पहिला भाग $2.4 अब्ज तर दुसरा $462 दशलक्ष आहे. आणि आता नाशिकमधून एक ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे नाशिकमध्ये तरुणीनं भर रस्त्यात राडा घातलाय. मद्यधुंद अवस्थेत या तरुणीचा राडा बघायला मिळालाय. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात हा रात्री प्रकार घडलेला आहे. तरुणीच्या गोंधळानं काही काळ वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती. बघा, मुंबई नाका नाशिकमधला जो परिसर आहे तो मोठ्या प्रमाणात रहदारीचा परिसर आहे आणि याच ठिकाणी या तरुणीनं राडा घातलेला आहे. वारंवार अशा प्रकारे नाशिकमध्ये घटना घडताय. याआधी सुद्धा मद्यधुंद तरुणीचा आणि तरुणाचा राडा आपल्याला बघायला मिळाला होता आणि आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये या मद्यधुंद तरुणीनं राडा घातलेला आहे. भर रस्त्यात तिनं राडा घातलेला आहे आणि आरडाओरड केली असल्याचं दिसतंय. आणि यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. सुरुवातीला बातम्या युद्धासंदर्भातल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज गुजरात दौऱ्यावर आहेत तर गुजरातमधील भुज एअरबेसला ते भेट देतील आणि यावेळेस ते सैनिकांसोबत संवाद साधतील. भुज एअरबेस सुरक्षेचा राजनाथ सिंह आढावा सुद्धा घेणार आहेत. पाकिस्तानचं अवॉक्स विमान भारताच्या ब्रह्मोस मिसाईलनं पाडलं. पाकिस्तानच्या माजी हवाई दल प्रमुखांनी मौल्यवान अवॉक्स विमानाचा नाश केल्याची कबुली सुद्धा दिली आहे. अवॉक्स हे एक पाळत ठेवणारं विमान आहे ज्याला स्काय आय असं म्हणतात. अवॉक्स पाकिस्तानचा अभिमान होतं. पाकिस्तानचं सर्वात आधुनिक विमान ते होतं आणि आता ते ब्रह्मोसनं पाडलेलं आहे. पाकिस्तानला समर्थन करणाऱ्या तुर्कीला भारतातून दणका देण्यात आलाय. मुंबई विमानतळ या ठिकाणी ग्राउंड स्टाफ हाताळणारी सेलेबिनास या तुर्की कंपनीशी आता करार रद्द झालेला आहे. या कंपनीला विरोध करण्यासाठी शिवसेनेतर्फे 12 मे रोजी एल्गार मोर्चा देखील काढण्यात आला होता. पहलगाम हल्ल्याआधी असीम मुनीरने हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांपासून वेगळं म्हटलं तर अमेरिकेमध्ये दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी ओसामा बिन लादेननं काश्मीरबद्दल एक मोठं विधान केलं. भारताला धमकी देताना लादेनने भारत आणि अमेरिका सर्वात मोठे शत्रू असं म्हटलं. त्यामुळे असीम मुनीर लादेनची स्वप्न पूर्ण करतोय का हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरुद्ध उभे करताय असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लाव्हरोव्ह यांचं म्हणणं असल्याचं कळत आहे. याशिवाय आपण जर बघितलं तर आता पाश्चात्य देश भारताचा चीन विरुद्ध
वापर करू इच्छितात असं देखील त्यांचं म्हणणं आहे। भारत आणि पाकिस्तानमधील तणावावरून रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाश्चात्य देशांवर हे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। माणसारख्या दुष्काळी भागाचं ज्या जाणकार राजांनी नेतृत्व केलं ते बोलायचे, या कुसळ्याच्या शेतीला पाणी देऊन काय साध्य होणार? मात्र मंत्री जयकुमार गोरे यांनी पाणी आणून दाखवलं अशा शब्दात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली। ते आनंद तलावाच्या जलपूजन सोहळ्यादरम्यान बोलत होते। जे कटापूर योजनेचं पाणी माण तालुक्यातील आंधळी धरणातून आनंद तलावामध्ये पोहोचवण्यात मंत्री जयकुमार गोरेंना यश आलं। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या उपस्थितीमध्ये आनंद तलावात जलपूजन करण्यात आलं। यावेळेस हे काम यशस्वी केल्यानं विखेंनी गोरेंचं तोंड भरून कौतुकही केलं। रामराजेंनी जेवढा वेळ जयकुमार गोरेला संपवण्यासाठी दिला तेवढा निम्मा वेळ पाणी आणण्यासाठी जरी दिला असता तरी माणखटावचा दुष्काळ मिटला असता। या शब्दात मंत्री गोरेंनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती निशाणा साधला असल्याचं दिसतंय। तर रामराजेंनी या भागाला पाणी देण्यासाठी कधीच प्रयत्न केले नाही असा थेट आरोप गोरेंनी या दरम्यान केलाय। ठाकरे सेनेचे पुणे शाखा अध्यक्ष किशोर दुर्बे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत मनसेमध्ये पक्षप्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे मनसेची ताकद घोरपडी गाव पुणे कंटोन्मेंट मतदारसंघात वाढली। राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा दुर्बेंनी आता व्यक्त केली। मुंबईमध्ये आज आणि उद्या वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला। मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये हा पाऊस पडेल। राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी पावसाचा जोर राहील, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। वाशिम जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। मनोरा शहरासह बेलोरा, विठोली या परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। खरीप हंगामाच्या तयारीलाही गती मिळणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज होता, त्यानुसार जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरीही कोसळल्या। बुलडाणा शहरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय, मात्र फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे। मुळशी तालुक्यातील मुठा खोऱ्यामध्ये काल पावसानं जोरदार हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। संपूर्ण रस्ते जलमय झाले असल्याचंही बघायला मिळालं। शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे आता ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहे। शेतीचं नुकसान झालेलं आहे। वसई विरार परिसरातील 41 बेकायदेशीर इमारती प्रकरणी ईडी 13 ठिकाणी छापेमारी करतेय। या कारवाईमध्ये 9 कोटींची रोकड आणि 23 कोटींचे हिरेजडित दागिने यासह सोने आणि चांदीही जप्त करण्यात आले। या प्रकरणी बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला लंडन कोर्टानं दणका दिला। लंडन उच्च न्यायालयानं नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला। आतापर्यंत जामीन फेटाळण्याची 10वी वेळ आहे। भारतात प्रत्यार्पण होईपर्यंत जामिनावर सुटका मिळावी यासाठी नीरव मोदी वारंवार अर्ज करतोय। तुर्कीची राजधानी असलेल्या अंकारामध्ये भूकंपाचा जोरदार झटका जाणवलेला आहे, परंतु इराणच्या न्यूज एजन्सीनुसार कोणत्याही जीवितहानीची किंवा कुणी जखमींची नोंद नाहीये। गुरुवारी दुपारी 3:46 5.1 रिश्टर स्केलचा भूकंप तुर्कीमध्ये झालाय। कोल्हापूर नागपूर विमानसेवा आजपासून सुरू होणारे आठवड्यातील 5 दिवस विमानाचे कोल्हापुरातून नागपूरसाठी उड्डाण होईल, त्यामुळे कोल्हापूर थेट राज्याच्या उपराजधानीसोबत हवाई मार्ग जोडले जाणार आहे। स्टार एअरवेज कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे। या सेवेमुळे कोल्हापूरच्या उद्योग, व्यापार आणि पर्यटनाला चालना सुद्धा मिळणार आहे। वडाळा ते अपोलो बंदर मेट्रो 11 ही ठाण्यातील गायमुख ते वडाळा या मेट्रो 4A आणि 4 ची विस्तारित मार्गिका आहे। या मेट्रोमुळे ठाणेकरांना थेट CSMTला पोहोचता येईल, मात्र त्यानंतर ही मार्गिका CSMTहून पुढे सर्कल खालातून अपोलो बंदरपर्यंत नेण्याचं नियोजन करण्यात आलंय। त्या दृष्टीने समुद्राच्या पाण्याचा अभ्यास सुद्धा केला